आज काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर म्हटलं चला आपण आज तिळाची चक्कीच बनवूया. तीळ छान निवडून घेतले. इकडं आपण गूळ देखील फोडून घेतलेला आहे. तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकतात. आणि इकडं आपल्याला तूप देखील लागेल. तर यासाठी आपल्याला अगोदर शेगडी पेटवून घ्यायची आहे. त्यावरती कढई ठेवायची आहे आणि आपली निसून पुसून ठेवलेले तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहे. तीळ भाजताना नेहमी कमी गॅसवरती भाजायचे आहे आणि छान खरपूस भाजायचे आहे आपल्याला. जेव्हा सगळे तीळ तडतड आवाज करतील तेव्हा समजायचं की आपले तीळ भाजलेले आहे. आणि ही सर्व आपल्याला कमी गॅसवरती करायचं आहे, जेणेकरून हावरी आपली किंवा तीळ जळून जाणार नाही यासाठी. छान आता इकडं आपली हावरी तडतडलेली आहे आणि अजून 2 मिनटं आपण ही चांगली हलवून घेणार आहोत आणि मस्त एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. बघा, जेवढी खरपूस हावरी भाजेल आपली तेवढी आपली चक्की छान होईल आणि खायला देखील चवदार लागेल. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि ज्या भांड्यावरती आपल्याला ही चक्की बनवायची आहे तिला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. लाटण्याला देखील तूप लावून घेतले, कारण की लाटण्याच्या साहाय्यानेच आपण हे लाटून घेणार आहे. आता या तुपामध्येच आपल्याला जो फोडून ठेवलेला गूळ आहे तो घालून घ्यायचा आहे आणि गूळ विरघळण्यासाठी आपल्याला फक्त 2च चमचे पाणी घालायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आणि हा गुळाचा पाक करताना देखील आपल्याला कमी गॅसवरतीच करायचा आहे. बघा, छान आपला गूळ विरघळलेला आहे आणि आता आपला गुळाचा पाक तयार झाले का नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. त्यासाठी आपल्याला ना एक डिश घ्यायची आहे, तिच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आणि थोडंसं 1 टिपका या आपल्या पाकाचा याच्यामध्ये टाकून बघायचा आहे. जेव्हा याची अशी गोल गोळी बनेल ना तेव्हा म्हणायचं की आपला पाक तयार झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने पाक तयार झाल्याच्या नंतर इथं आपल्याला थोडी घाई करायची आहे. पटकन आपण भाजून ठेवलेली हावरी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण आपल्या हावरीला माखेल एवढ्या प्रमाणात पटपट आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि आपण ज्या ताटाला तूप लावून ठेवले त्या ताटावरती हे पटकन घालून घ्यायचं आहे, नाहीतर हे घट्ट होऊन जाईल यासाठी. आता लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हवं त्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे. अगदी पातळ लाटायचं आहे, जास्त जाड देखील नाही लाटायचं आपल्याला. मध्यम स्वरूपात हे लाटून घ्यायचं आहे आणि गरम गरममध्येच आपल्याला याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहे. नंतर थंड झाल्यावर वड्या याच्या कापता येणार नाही आपल्याला यासाठी. आता इथं मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कापत आहे. तुम्ही हवे त्या आकारामध्ये देखील कापू शकतात. आता हे आपल्याला पूर्णतः थंड होऊन द्यायचं आहे, तेव्हाच आपल्या वड्या निघतील. गरम गरम काढायला गेलं ते वड्या ताटाला चिटकून राहतील. तर मस्त थंड झाल्याच्या नंतर आपली एकदम तिळाची खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी मस्त चक्की बनवून तयार झालेली आहे. बघा, आणि असे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. तुम्ही देखील हावरीची किंवा तिळाची या पद्धतीने चक्की करून बघा.